मोठी बातमी लातूरमधून. लातूरमधील हमीभाव खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. सोयाबीन खरेदीसाठी सरकारनं दिलेली 31 जानेवारीची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीनची विक्री करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. दरम्यान नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रामध्ये तारीख वाढवून देण्याची मागणी शेतकरी करत असल्याचं देखील बघायला मिळत आहे. माफ व्हायला अजून 5 दिवस तरी लागतील कमीत कमी. 10-12 दिवस झाले. अक्षरशः त्या पोतेली मोहाळ बसलो होतं. तर हमी भाव केंद्र ही चालू ठेवावं, बंद करून 31 तारखेला आता एक 15 दिवसाची तरी मुदत दे. भाव जास्त आहे शासनाचा हमी भाव आणि मार्केटमध्ये कमी भाव आहे. त्याच्यामुळे पुरा शेतकरी ऑनलाईन करून वाट बघत बसला होता. त्याच्यामुळं एवढी गर्दी पडली. माझं गाव 20 किलोमीटर, रोज येता भाकरी खाता झोपता बसता आराम. दुसरं काय शेतकऱ्याला फक्त फायदा आपला जे होणार आहे ते फायदा पुईतच पार होऊन चालला आमचा. रोज 1000 रुपयाचा टेम्पोवाल्याला द्यावा लागले बसपाळी म्हणून. ते काय फुकट करीत नाही आमचं शेतकऱ्याचं काम.